तुझ्याजवळ सुखाचा गड्डा आहे. हा जो ईश्वर जो आहे आपल्या हृदयामध्ये तो सुखाचा सागर आहे. तू आनंद समुद्र विश्वलहरी जाणोनी घोटी मुगा. म्हणजे काय म्हटलंय, तू आनंद समुद्र, तू आनंद समुद्र आहे. एके ठिकाणी एक गोव्याचे एक संत होऊन गेले, कृष्ण भटजी बांधकर म्हणून. त्यांचे वाक्य आहे, तू आनंद समुद्र विश्वलहरी जाणोनी घोटी मुला, असं म्हटलेलं आहे. तू आनंद समुद्र आहे, तू आनंदाचा सागर आहे, तू सुखाचा आगर आहे. ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतात, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर. अरे तू आणि देव दोन नाहीत. इथे आमचं पुन्हा सगळं आपल्याला असं वाटतं मी आणि देव वेगळा. मग देव मिळण्यासाठी कुठे जा, तीर्थयात्रेला जा, त्याच्यासाठी उपास करा, त्याच्यासाठी व्रतवैकल्य करा. हे काही करायची गरज नाही, काही करायची गरज नाही. तुकाराम महाराज सांगतात, सगळे संत सांगतात, अरे जो देव तुला पाहिजे ना तो तुझ्याच जवळ आहे, तो तुझ्याच जवळ आहे. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काय. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा द्यायची. तो जो तुझ्या जवळ आहे ना त्याचं अखंडित सेवन कर, सेवा कर, सेवन कर. आणि हे सेवन करायला तू एकदा सुरुवात केली, आनंद कधी कमीच पडणार नाही. कारण आनंदाचा सागर आहे, तो कधी कमी पडत नाही, तो कधी कमी पडत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेचे आ पदरा आड, ते अवेरून गोचिड काय अशुद्ध न सेवी, का कमलकंद आणि दरदुरी, नांदणूक एकेची घरी, परी परागो सेवी दे भ्रमरी, येरा चिखलची उरी. निदैवाच्या परिवरी, लोया रुतल्या हाती सहस्रवरी, परी तेत बैसोनी उपवास करी, दरिद्रीजे तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषयावरी. सर्व सुखाचा आराम राम आपल्या हृदयामध्ये आहे, त्यालाच आत्माराम म्हणतात. तो सुखाचा गड्डा तुझ्याजवळ आहे, सुखाचा सागर तुझ्याजवळ आहे, सुखाचा आगर तुझ्याजवळ आहे. तू सुख 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 करत सगळीकडे फिरतोय. आता ह्याला देव काय करणार, संत काय करणार, सद्गुरू काय करणार. आणि म्हणून संत सांगतात, जे तुझ्याजवळ आहे ते तुझ्या हक्काचं आहे, त्याला तू विसरलेला आहे, फक्त तू त्याचं स्मरण कर. इथे फक्त स्मरण. आणि म्हणून करा ईश्वर स्मरण. नामस्मरण वेगळं, ईश्वर स्मरण वेगळं. ईश्वर स्मरण ज्याला आपण म्हणतो ते आपल्या ठिकाणी आपण स्मरण करत नाही, आपण नाम जप करतो. नामाचा जप वेगळा आणि देवाचं स्मरण वेगळं. स्मरण करण्यासाठी प्रथम त्याची ओळख पाहिजे, प्रथम त्याची ओळख पाहिजे. आणि ही ओळख प्रथम जेव्हा होते, आधी देवाशी ओळखावे, मग त्याचे भजन करावे, म्हणजे स्मरण करावे, अखंड ध्यानाची धरावे पुरुषोत्तम. आणि म्हणून देवाची ओळख, मग स्मरण, आणि मग स्वरूप, मग साक्षात्कार. काय गंमत आहे की स्मरण आणि स्वरूप हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही स्मरण करायला लागलात ना, स्मरण म्हणतो, हा मी नाम घेणं म्हणत नाही, नाम घेणं हा प्रकार वेगळा आहे. स्मरण, तुम्ही स्मरण करायला लागलात की स्वरूपापर्यंत आपोआप पोचता, आपोआप पोचता. तुम्ही एकदा चालायला लागलात की मुकामाला आपोआप पोचता. तसं स्मरण करायला लागलात की तुम्ही आपोआप स्वरूपापर्यंत, साक्षात्कारापर्यंत आपोआप. पण स्मरण करता आलं पाहिजे. आणि हे स्मरण म्हणजे आधी देवाशी ओळखावे. म्हणून नामस्मरण, याच्यामध्ये स्मरण आणि नाम. स्मरण महत्वाचं आहे आणि स्मरणासाठी नाम घ्यायचं आहे, स्मरणासाठी नाम घ्यायचं.
हे एकदा तुमच्या ध्यानामध्ये आलं की नाम आणि स्मरण, स्मरण आणि स्वरूप, स्वरूप आणि साक्षात्कार, साक्षात्कार म्हणजे आपल्याला सुखाचा, सर्व सुखाचा आगर, त्याचा अनुभव, हे एकदा आलं की काम झालं. सांगायचा मुद्दा असा की हा जो आपल्या जवळ सुखाचा सागर आहे, ते सुखाचा सागर तुम्हाला कळो न कळो, साक्षात्कार हो न हो, तो होईल तेव्हा हो, तोपर्यंत काय करायचं वामनराव, तोपर्यंत काय करायचं. व आम्हाला साक्षात्कार होईल तेव्हा होईल, या जन्मी पुढल्या जन्मी होईल तेव्हा होईल, तोपर्यंत आम्ही काय करायचं, रडत बसायचं नाही. जीवनविद्या रडा सांगायचं, हसायला सांगतं. जीवनविद्या रडायला सांगत नाही, हसायला शिकवतं. कळलं की नाही. मग तुम्ही काय करायचं, तोपर्यंत काय करायचं, तोपर्यंत सोपं सांगतो तुम्हाला. तुमच्याजवळ आहे ते फक्त तुम्ही दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करा. जे तुम्ही देताना ते बुमरँग घेऊन तुमच्याकडे परत येत. हा निसर्गाचा नियम आहे. तुझ्याजवळ काय आहे, सुखाचा सागर आहे. तुला तो माहित नाही, ठीक आहे, आहे हे निश्चित, हे आहे निश्चित. आता ते जे सुख आहे ते तू इतरांना देण्याचा प्रयत्न कर. ते तू जे देशील ना ते सहस्रपटीने तुझ्याकडे परत बुमरँग होऊन येईल. दुःख दिलं दुःख परत येईल बुमरँग होऊन, सुख दिलं सुख बुमरँग होऊन परत येईल. सुख द्यायचं का दुःख द्यायचंय तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचं शिल्प. आता सुख ही गोष्ट कशी आहे, अव्यक्त आहे, निराकार आहे, निर्गुण आहे. ती असे देता येते का, हे पुस्तक घे अशी देता येते, असं सुख देता येत नाही. मग सुख नावाची गोष्ट जशी देता येत नाही, त्याला उदाहरण एक मी देतो. इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी किती सूक्ष्म आहे की ज्ञानेंद्रियांना सुद्धा ती डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, जिभेने चाकता येत नाही, हाताने स्पर्श करता येत नाही. ती इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय हेही आपल्याला माहित नाही. आता ही इलेक्ट्रिसिटीचा जर सप्लाय करायचा असेल तर आपण काय करतो, वायरमधून करतो. वायरमधून सप्लाय करतो. तो वायरमधून सप्लाय केला म्हणजे काय होतं, प्रकाश मिळतो, आवाज मोठा होतो, फ्रीजमधून आपल्याला थंड पाणी मिळतं, हीटरमध्ये आपल्याला गरम पाणी मिळतं, असे सर्व सुविधा मिळतात. पण वायरमधून इलेक्ट्रिसिटी द्यायला पाहिजे, दुसरा त्याला पर्याय नाही. तसं आपल्याला जर सुख आपल्या जवळचं दुसऱ्यानं द्यायचं असेल तर ते वायर म्हणून दिलं पाहिजे. आणि ती वायर कुठली, शुभचिंतन. तुम्ही फक्त शुभचिंतन करा. कळलं की नाही. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एक हवी. देवाचं चिंतन, बाकी तुम्ही काहीच करू नका. सुखासाठी. हा, संसाराला पैसा लागतो, तो पैसा मिळण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. मी कालच सांगितलं, सुखासाठी तुम्ही फक्त चिंतन करायचं, चिंतन. आणि म्हणून हे चिंतन दोन प्रकारचं आहे, एक शुभचिंतन आणि ईश चिंतन. हे शुभचिंतन करायचं म्हणजे काय करायचं की मगाशी आपली जी विश्व प्रार्थना आहे ती विश्व प्रार्थना म्हणजे शुभचिंतन आहे. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू. ह्याला म्हणतात शुभचिंतन. चिंतन आणि विचार याच्यात फरक काय, जे विचार आपण पुन्हा पुन्हा करतो ना त्याला चिंतन म्हणतात. जे विचार आपण पुन्हा पुन्हा करतो ना त्याला आपण चिंतन म्हणतो. आणि जे चिंतन एकदा आपण करायला सुरुवात केली ना की चिंतनाचा चिंतामणी होतो. आणि एकदा चिंतनाचा चिंतामणी झाला की तो चिंतामणी तुमच्या सर्व चिंतांचा नाश करतो एका बाजूने, आणि तुमचे सर्व संकल्प सिद्ध करतो दुसऱ्या बाजूने. आता हे सोपं आहे की नाही, चिंतन करणं तुमच्या हातात आहे की नाही. बाकीच्या गोष्टी तुमच्या हातात नाही, पण चिंतन करणं. आता आम्ही सांगतो काय, ही प्रार्थना जी आहे विश्व प्रार्थना, ही तुम्ही पुन्हा पुन्हा म्हणा. का सांगतो, पुन्हा पुन्हा तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा ती चिंतन होतं.
विचार पुन्हा पुन्हा केलत ना की त्याला चिंतन म्हणतात. यू थिंक विथ युअर कॉन्शियस माइंड. whatsoever you habitually think sinks down into the deeper levels of your subconscious mind, which creates according to the nature of your thoughts. असं डॉक्टर मर्फी म्हणतात की तुम्ही ज्या वेळेला विचार घोळवता तेच तेच विचार. आता चिंता, तुम्हा सर्व लोकांना चिंता करणं माहिती आहे. चिंता करण्यात तुम्ही सराईत आणि पटाईत, सराईत आणि पटाईत दोन्ही आहे. चिंता करणं म्हणजे चिंतनच करणं, पण ते अनिष्ट. त्या चिंतनाने तुम्ही तुमच्या जवळ वाईट अनिष्ट गोष्टींना आकर्षित करता, आमंत्रण देता. तुम्ही ज्याला अनिष्ट चिंतन करता तेव्हा अनिष्ट माणसं, अनिष्ट परिस्थिती, अनिष्ट गोष्टी ह्या सर्वांना तुम्ही आमंत्रण देता. आणि तेव्हा जेव्हा तुम्ही शुभचिंतन करता तेव्हा तुम्ही चांगल्या परिस्थिती, चांगली माणसं, चांगल्या गोष्टी यांना आमंत्रण करता. म्हणून तुम्ही ज्यावेळेला विश्वप्रार्थना पुन्हा पुन्हा म्हणता त्यावेळेला तुम्ही विश्वप्रार्थनेमध्ये जे काही आहे त्याला आमंत्रण करता. आता विश्वप्रार्थने काय आहे? देवा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, देवा सर्वांचं भलं कर, कल्याण कर, सर्वांना सुखात आनंदात ठेव, सर्वांचं रक्षण कर. हेच आपण मागतोय ना देवाजवळ, तेच आपण पुन्हा पुन्हा बोलतोय ना, तेच चिंतन करतोय ना. याचा अर्थ असा, तुम्ही जे चिंतन करता म्हणजे त्याला तुम्ही आमंत्रण देता. आणि तुम्ही ज्यांना आमंत्रण देता तुमच्याकडे येतं चालून. म्हणून आमंत्रण कोणाला द्यायचंय तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आता किती सोपं आहे. तुम्ही जे देता ते बुमरँग होऊन तुमच्याकडे परत येतं. मग तुम्ही काय द्यायचं ते तुम्ही ठरवायचं. सुख द्यायचं का दुःख द्यायचं? लोकांचं भलं होऊ दे असं म्हणायचं का लोकांचं वाटोळ होऊ दे म्हणायचं? लोकांचं भलं होऊ दे म्हणायचं का लोकांचं वाटोळ होऊ दे म्हणायचं? आता काही लोक आहेत ते दुसऱ्यांचं वाटोळ व्हावं हेच चिंते. आमचं कोकण, काल मी सांगितलं, कोकण मागे का? आता कोकणातले लोक मला ते जाऊन ते देवाजवळ हे करतात ना, गाराणं. ते एक पद्धत आहे कोकणामध्ये. इतर ठिकाणी आहे की मला माहित नाही, पण कोकणामध्ये, कारण आम्ही कोकणातले, ते गाराणं घालतात. आणि गाराणं काय, त्याचं शेजाऱ्याशी कधीतरी भांडण झालेलं असतं, कळलं की नाही. आणि बरोबर 10-12 लोक ते जाऊन गाराणं घालतात. देवा महाराजा त्या शेजाऱ्याचं वाटोळ झालं पाहिजे. होय महाराजा. सगळेजण होय महाराजा. तो शेजाऱ्याला पुढली चतुर्थी दिसता कामा नये. होय महाराजा. काय महाराजा काय आणि काय काय हे आपण जे करतो म्हणजे अनिष्ट चिंतन करतो, त्यामुळे होतं अनिष्ट, सगळं अनिष्ट. म्हणून कोकण कधी पुढे सरकत नाही. याचं कारण काय? तुम्ही जेव्हा एकमेकांचं वाईट चिंतिता तेव्हा तुमचं दोघांचंही वाईट होतं, दोघांचंही वाईट. म्हणून दुसऱ्याचं नेहमी इष्ट चिंतन करावं, चांगलं. देवा सर्वांचं भलं कर. अरे म्हणा तुझ्या बापाचं काय जातं का? देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांना सुखात ठेव, देवा सर्वांना आनंदात ठेव, देवा सर्वांचं रक्षण कर. अरे म्हणले का? म्हणून काय होणार आहे? रडला. रडत राहूत म्हणतात त्याला. आता हा रडत राहूत काय लढणार? हा लढाई करू शकेल? बाबा तू घरात बस आणि रडतच बस, तू लढाईला जाऊच नको. तसं आम्ही प्रार्थना म्हणून काय करण्याचं, बरं झालंय. रडला, मग तुझं कसं भलं होणार? सुरुवात तुझी रडण्यापासून झाली तर तेव्हा सांगायचा मुद्दा असा, अरे तू करून बघ. कृपा म्हणजे कर आणि पा. सद्गुरु आमच्यावर कृपा करा. अरे कृपा करण्यासाठीच बसले.
मग कृपा कर म्हणजे काय? मी सांगतो ते कर आणि पहा म्हणजे कृपा. तर मी सांगतो ते करायचं नाही आणि रडायचं, मग कसं होणार? तेव्हा ही साधी गोष्ट तुम्ही करा. फक्त दिवसाकाठी प्रयत्नपूर्वक 1000 वेळा प्रार्थना म्हणा. ही विश्व प्रार्थना 1000 वेळा म्हणा, प्रयत्नपूर्वक म्हणा. तुम्ही म्हणा बा 1000 वेळा कसं होणं माझ्या हातून? एकदा सुरुवात कर. मग तुला एकदा सुरुवात केली, टार्गेट ठेवलं ना की त्याचं कार्य होतं. म्हणून बघा प्रत्येक ठिकाणी हल्ली टार्गेट ठेवतात. बँकामध्ये कळलं की नाही, रिकव्हरी टार्गेट, कर्ज देण्याचं टार्गेट, कळलं की नाही. टार्गेटपणाचा टार्गेट नाही, तो एक टार्गेटपणाचा टार्गेट नाहीये. पण बाकी सगळ्या ठिकाणी टार्गेट आहेत. आणि टार्गेट दिले ना की कार्य होतं. टार्गेट दिलं की कार्य होतं. म्हणून आम्ही तुम्हाला एक टार्गेट दिलंय, दिवसाला 1000 करायचं. कठीण नाही. मला असे लोक भेटले ना, ते म्हणतात आमचं 1000 तर सहज होतं, आम्ही 1200 करतो, 1500 करतो असे सांगणारे भेटले. पण निदान 1000 वेळा तरी करा. तुम्ही ज्याला टार्गेट ठेवता ना, ते तुमचं एक मिनिट सुद्धा फुकट तुम्ही घालवणार नाही. कळलं की नाही? मिनिट सुद्धा फुकट घालवणार नाही. आणि मग तुम्ही ते टाक टाक टाक. हे बघा, हे इथे काउंटिंग मशीन आहे. ह्या काउंटिंग मशीनचा फायदा काय आहे की हे आपल्याला मोजायचा त्रास नाही, मोजण्याचं काम हे करतं. टाक टाक म्हणजे उगी टकटक करू नका, नाही तर आपलं तुम्ही टाक 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 झाले 1000. प्रार्थना म्हटल्यानंतर टक करा, म्हणजे तुमची टक लागली पाहिजे प्रार्थनेकडे. तुमची टक प्रार्थनेकडे लागेल तेव्हा संसारातली सगळी कटकट नाहीशी होईल. आता मला सांगा, ह्याच्यापेक्षा सोपं काय आहे का हो जगात? ह्याच्यापेक्षा जगात सोपं म्हणजे तुम्ही प्रार्थनेच्या द्वारे लोकांना सुख देता. तुम्ही म्हणा कसं हो, कसं म्हणजे काय? जे तुम्ही आता मोबाईलवर बोलता, कळलं की नाही? आता मोबाईलवर तुम्ही जेव्हा बोलता, दुसऱ्यांना ऐकू जातं की नाही? तो बोलतो ते तुम्हाला ऐकू येतं की नाही? कसे? व्हायब्रेशन्स. त्या व्हायब्रेशन्स आहेत ना, तशा आवाजाच्या जशा व्हायब्रेशन्स आहेत तशा विचारांच्या व्हायब्रेशन्स आहेत. त्याला थॉट व्हायब्रेशन म्हणतात. आणि म्हणून हे जे थॉट व्हायब्रेशन्स जे आहेत, दे आर मोर पॉवरफुल दॅन द स्पीच व्हायब्रेशन्स. आणि म्हणून आपण जे बोलतो त्याचे जे व्हायब्रेशन्स आहे त्याच्यापेक्षा सूक्ष्म थॉट व्हायब्रेशन्स आहेत. आणि म्हणून ते मोर पॉवरफुल आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून हे जे थॉट व्हायब्रेशन जे आहेत ते अत्यंत पॉवरफुल आहेत. आणि त्या थॉट ज्या आहेत त्या थॉट प्रमाणे तुमच्या जीवनाला आकार मिळतो. म्हणून विचार बदला, नशीब बदलेल. विचार बदला, नशीब बदलेल. तुम्ही नुसते विचार बदला की नशीब तुमचं बदललं. आता विचार बदललं. विश्व प्रार्थना म्हणजे विचार बदलण्याचं शास्त्र. विश्व प्रार्थना म्हणणं म्हणजेच विचार बदलणं. बदलता बदलता तुमचं नशीब कधी बदललं तुम्हाला कळणार पण नाही. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात खंड